नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर असणार आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्यासाठी आता जूनमध्ये पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. तर थोडेसे आपण पाठीमागे हिस्ट्रीमध्ये जाऊ. आपण बघितलं की 31 डिसेंबर 2025 रोजी लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सीसाठी शेवटची डेट दिली होती आणि याच वेळी वेबसाईट हँग होणे, OTP न येणे अशी विविध कारणामुळे जवळपास 70 ते 80% लाडक्या बहिणी या ई-के-वाय-सी करायच्या राहून गेल्या आणि त्यांचे हप्ते बंद झाले. त्यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या. पुन्हा मार्चमध्ये पुन्हा लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी सुरू केली. परंतु ही ई-के-वाय-सी होती ही फक्त करेक्शन ई-के-वाय-सी होती. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकले त्यांच्यासाठीच ही ई-के-वाय-सी होती. परंतु ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म भरलाच गेला नाही त्यांच्यासाठी ही संधी नव्हती. त्यामुळे अजूनही अशा खूप लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना येत्या डिसेंबरपासून हप्ता मिळालेच नाहीत. आता ह्या लाडक्या बहिणींचं नेमकं काय? खरं तर ई-के-वाय-सी ह्या ज्या महिला अपात्र आहेत त्यांना वगळण्यासाठी आहे. पण याच्यामध्ये उलटंच झालं. ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना या पैशाची खरंच जुनीन गरज आहे, अशा लाडक्या बहिणींना ह्याच्यामधून वगळण्यात आला. ही खूप शोकांतिक आहे. तर आता महत्त्वाचं काय? तर फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं होतं की दरवर्षी आम्ही जून जुलैमध्ये पुन्हा ई-के-वाय-सी घेऊ. आता जूनमध्ये किंवा जुलैमध्ये पुन्हा ई-के-वाय-सी होणार का? किंवा लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार का? की आता ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरवल्या आहेत त्यांनाच ही संधी मिळणार की सरसकट संधी मिळणार? हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून याचं काही म्हणजे कुणाला मिळणार नाही संधी हे अजून कुठेही डिस्प्ले झालेलं नाही. पण जून जुलैमध्ये पुन्हा ई-के-वाय-सी होऊ शकते कारण की ऑनलाईन ई-के-वाय-सी आहे. जर ई-के-वाय-सी झाली तर ज्या महिला अपात्र आहेत त्यांना देखील संधी मिळू शकते. परंतु येत्या काही 6 महिन्यापासून लाडक्या बहिणींना संधी मिळाली नाही. अशा लाडक्या बहिणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना आता सध्या ईमेल आहे, फॉरवर्ड आहे, सगळे डिजिटल आहे. तुम्ही ईमेलद्वारे पत्र पाठवू शकतात. बाबा आम्ही 31 डिसेंबर 2025 रोजी ई-के-वाय-सी करत होतो, पण टेक्निकल इश्यू होता, OTP येत नव्हता, विविध प्रॉब्लेम होते, यामुळे लाडक्या बहिणी के-वाय-सी करू शकल्या नाही. हा देखील एक प्रॉब्लेम होता. आणि आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा विविध महिला आहे की ज्या सुशिक्षित नाही किंवा अशा काही महिला आहेत की सकाळी कमवलं तर संध्याकाळी त्यांना खायला मिळतं, अशा देखील परिस्थिती आहे. तर अशा लाडक्या बहिणींना माहीतच नाही ई-के-वाय-सी काय आहे. किंवा ई-के-वाय-सीचं नाव ऐकल्याबरोबर काही महिला बँकेमध्ये जाऊन ई-के-वाय-सी केली म्हणजे खूप सारे असे प्रॉब्लेम झाले. या प्रॉब्लेममुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरायचे राहून गेले. तर तुम्ही एक आपल्या महिला बालविकास विभागाला जा, भेट द्या, तिथे सांगा. असे विविध पर्याय आहेत. आता सध्या जूनमध्ये आपण बघूया लाडक्या बहिणींना संधी मिळते किंवा नाही. तर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जर एखादी अपडेट आली किंवा लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळाली तर आपण आपल्या चॅनल थ्रू आपल्याला लगेच कळवू. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.